नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, नीट यूजी 2026 नंतर नीट पेपर मध्ये फार मोठे बदल होण्याची शक्यता आहे। नीट मध्ये जे काही अटेम्प्ट लिमिट आहे तसेच वय मर्यादा देखील लागण्याच्या शक्यता आहेत। काय आहे न्यूज व हे जे काही नियम आहेत ते कधीपासून लागू होतील या संदर्भाने आपण या व्हिडिओ मार्फत माहिती घेणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण हिंदुस्तान टाइम्स या न्यूज पोर्टलचा आर्टिकल पाहत आहोत। यानुसार NTA जे आहे ते नीट यूजी साठी वय मर्यादा आणि जे काही अटेम्प्ट लिमिट आहे ते लावण्याचे जे काही प्लॅन आहे ते करत आहे। यावर्षी पेपर लीक झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालं। यावर्षी जर आपण पाहिलं तर नीट यूजी परीक्षेसाठी साधारण 23 लाख विद्यार्थी बसलेले होते। तर जी काही आता संख्या वाढत चाललेली आहे विद्यार्थ्यांची, ती कमी करण्यासाठी NTA वय मर्यादा व अटेम्प्ट लिमिट पुढील वर्षीपासून लावू शकतं। याचा जो काही फायनल निकाल आहे तो NMC म्हणजेच नॅशनल मेडिकल कमिशन मार्फत घेतला जाईल। परंतु सध्या अशा न्यूज येत आहेत की NTA पुढील वर्षीपासून वय मर्यादा व अटेम्प्ट लिमिट लावू शकतं। अगोदरच त्यांनी आपल्याला असं कळवलं आहे की जी काही नीट यूजी 2027 ची परीक्षा होईल ती ऑनलाईन होणार आहे, म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्टिंग, कम्प्युटरवर ती परीक्षा होईल। यामध्ये आता त्यांनी वय मर्यादा व अटेम्प्ट लिमिट लावण्याचे जे काही प्लॅन आहेत ते इंट्रोड्यूस केलेले आहेत। नीट यूजी 2027 पासून किंवा त्यापुढील ज्या काही नीट यूजीच्या परीक्षा होतील त्यामध्ये हे नियम लागू होऊ शकतात। जर आपण यापूर्वीचे नियम पाहिले, म्हणजेच कमीत कमी वय किती पाहिजे व जास्तीत जास्त वय किती पाहिजे, तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नीट यूजी परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्याचे कमीत कमी 17 वर्ष वय असणं आवश्यक आहे। जी काही अप्पर एज लिमिट आहे ती या परीक्षेसाठी नाही। त्यामुळे अनेक विद्यार्थी 4, 5 इवन काही विद्यार्थी 6, 7 देखील रिपीट करतात। त्यामुळे पुढील वर्षीपासून NTA एज लिमिट आणि अटेम्प्ट लिमिट लावण्याच्या तयारीमध्ये आहे। या संदर्भाने ऑफिशियल नोटीस आल्यानंतर अप्पर एज लिमिट काय ठेवण्यात आलेली आहे, किती अटेम्प्ट विद्यार्थ्यांना देता येतील, ही न्यूज आल्यानंतर मी तुम्हाला आपल्या यूट्यूब व्हिडिओ मार्फत अपडेट करेल। तुर्तास या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता। या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।